Now enteroreceptors deeply situated in the body from internal body organ, sensitive to stimuli coming from internal organ like hunger, thirst, pain, osmotic changes, that is change. Now propioreceptors, propioreceptors. Propioreceptors are present joints, muscles and tendons. म्हणजे आपल्याला कधी कधी मस्क्युलर पेन होतं, बरोबर ना, कधी कधी टेंडॉन म्हणजे की लिगामेंटला त्रास होतो किंवा जॉइंट्सला त्रास होतो. सो हे डायरेक्ट चेंजेस इन दी मुवमेंट ऑफ जॉइंट्स, टेंडॉन अँड मसल, पेन, टेन्शन अँड सेन्सिटिव्ह टू व्हायब्रेशन. Then baroreceptors. These are also considered as a mechanoreceptors, receiving signal from internal organ. Now present in the wall of the atria, म्हणजे अट्राचा वॉल. Then vena cava. ओके, वेना केवा म्हणजे सुपिरियर वेना केवा, इन्फिरियर वेना केवा म्हणजे सुपिरियर इन्फिरियर वेन. नाउ एओर्टिक आर्चेस, आपण एओर्टिक आर्चेस बघितलेले. असेंडिंग एओर्टा मधनं बाहेर पडणाऱ्या 3 ब्रांचेस, बरोबर ना. एकाला इनॉमिनेट म्हणतात, दुसऱ्याला ब्रँकिओसिफॅलिक म्हणतात आणि दुसरा एओर्टिक म्हणतात, हे कॅरोटिड म्हणतात. सो ह्याला सगळ्याला एकत्रित एओर्टिक आर्चेस म्हणतात. देन कॅरोटिड अँड सायनस. नाउ सेन्स change in BP, blood pressure, so as to restore homeostasis through vasodilation and vasoconstriction. So all these are interoreceptors. दोन प्रकारचे रिसेप्टर आहे, एक्स्ट्रोरिसेप्टर्स आणि इंट्रोरिसेप्टर्स. सो इथे तुम्हाला 2 मार्काला किंवा 3 मार्काला किंवा 4 मार्काला प्रश्न विचारणार, इन लिस्ट इंट्रोरिसेप्टर और एक्स्ट्रोरिसेप्टर्स, किंवा फिल इन द ब्लँक्स मध्ये येईल डॅश इज द इंट्रोरिसेप्टर्स, आणि एक इंट्रोरिसेप्टर देतील आणि 3 एक्स्ट्रोरिसेप्टर देतील. तर त्यातले इंट्रोरिसेप्टर्स 3 हे लक्षात ठेवायचे. ओके, कोणकोणते? प्रोपिओरिसेप्टर्स, बॅरोरिसेप्टर आणि इंट्रोरिसेप्टर्स. सो हे 3 रिसेप्टर्स आहेत ते इंटिनोरिसेप्टर्स आहेत, आत असणार आहेत. सो आपण इथे ना नर्वस सिस्टमचा हा पार्ट संपवला. इथे तुम्हाला रिफ्लॅक्स ऍक्शन डिटेल मध्ये नाहीये. ओके, आता पुढचा जो याचा पार्ट येतो ना, तो नर्वस सिस्टमच्या नंतर पुढे कंटिन्यू होतो, दॅट इज केमिकल कंट्रोल. हा नर्वस कंट्रोल बघितला, त्याच्या पुढचा जो पार्ट होतो तो केमिकल कंट्रोल. आणि या दोघांच्या मध्ये आपण बघणार 2 सेन्स ऑर्गन, एक इयर आणि दुसरा आय, असे 2 सेन्स ऑर्गन आपण बघणार आहोत. त्यातला पहिला जो आपण सेन्स ऑर्गन बघूया, दॅट इज आय, आईज. नो, आता हा बऱ्या प्रकारे प्रमाणात ना तुम्ही 10th मध्ये थोडासा शिकलात. ओके, सो बघा, the eyes are the pair of sensory organ for vision. These are located in the orbit of skull with a cushion of fat around them. Each eye is spherical, rounded and called eyeball. The eye are protected bones, eyebrows, upper and lower eyelids with eyelash and the lacrimal or tears gland. Lacrimal tears gland म्हणजे याला अश्रुग्रंथी असं म्हणतात. Now movement of the eyeball within the orbit is controlled by 6th set of muscles. 6 set muscles ने eyeball हे केला जातो, कंट्रोल केला जातो. Now आपण wall of the eyeball is made up of 3 layers. eyeball चे 3 layers आहेत. One is sclera, second one is choroid and third one is retina. बघा डायग्राम मध्ये पहिलं बघूया आपण, हे डिटेल मध्ये पहिलं बघून घेऊ आणि मग एक्सप्लेन करू. हे काय आलंय विषय, हर्षल विषय, हे काय पाठवलंय बाळा तू? याचा काय अर्थ आहे? बाळा हर्षल विषय, हे काय लिहिलंयस तू? अरे तुम्हाला समजतंय ना शिकवलेलं? हॅलो, शिकवलेलं कळतंय ना? हॅलो, शिकवलेलं समजतंय ना? हा, शिकवलेलं कळतंय ना? हो सर. हा, मग हे काय 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 मदत लिहिलं पुढे? बरं, ठीक आहे, लक्ष द्या इकडे.
हा डायग्राम परीक्षेला विचारतात. ड्रॉ ए नीट लेवल डायग्राम ऑफ स्ट्रक्चर ऑफ आय. पहिला आपण डायग्राम बघून घेऊया. बघा हा डायग्राम आहे, दिस इज स्फेरिकल स्ट्रक्चर. ऍक्च्युली ना हा सर्वात बाहेरचा लेअर आहे जो तुम्हाला ब्ल्यू रंगाचा दिसतोय. म्हणून हा सगळा ब्ल्यू रंगाचा दिसतोय. या ब्ल्यू रंगाचा जो स्ट्रक्चर आहे, ब्ल्यू रंगाचा जो ब्ल्यू कलर जो दिसतोय दॅट इज कॉल्ड स्क्लेरा. 3 लेअर आहेत. बाहेरचा लेअर त्याला स्क्लेरा म्हणतात, मधला जो लेअर आहे त्याला कोरॉइड म्हणतात आणि आतला जो लेअर आहे त्याला रेटिना म्हणतात. हा जो काय बाहेरचा दिसतोय तुम्हाला ब्ल्यू रंगाचा कलर इथपर्यंत सगळा, हा बरोबर ना, हा सगळा लेअर आहे, तो बाहेरचा लेअर आहे, दॅट इज कॉल्ड स्क्लेरा. त्याच्या आत जो दिसतोय तुम्हाला दॅट इज रेड कलर. आज जो लाल रंगाचा कलर दिसतोय सगळा, ओके, डार्क रेड कलर दिसतोय बघा, दॅट सेकंड कलर विच इज मिडल कलर कॉल्ड ॲज कोरॉइड. आणि एकदम आतला जो कलर दिसतोय हा दॅट इज कॉल्ड ॲज रेटिना. बघा एकदम सोपं आहे लिहायला. Wall of the eyeball is made up of 3 layers. Outer layer is called as sclera, middle layer is called as choroid, and innermost layer is called as retina. आता प्रत्येकाचा रेटिना हा अतिशय महत्वाचा लेअर आहे, याच्यामध्ये 2 पिगमेंट असतात. ओके, या पिगमेंटमुळे आपल्याला कलर आयडेंटिफाय करता येतो. आपण पहिला बघूया स्क्लेरा. आता स्क्लेरा काय बघा. सो हे 3 कलर कळले. बघा हा स्क्लेरा आहे ना, हा स्क्लेरा इथपर्यंत येतो आणि इथे थोडा बल्जी होतो. म्हणजे अँटीरियर पार्ट त्याचा जो बल्जी होतो, जो पार्ट अँटीरियर पार्ट जो बल्जी होतो ना, त्या पार्टला कॉर्निया असं म्हणतात. दिस इज कॉर्निया. आणि कॉर्नियाच्या वर अजून एक लेअर असतो, त्याला म्हणतात कंजेक्टिव्हा. आपल्याला जेव्हा डोळे येतात ना किंवा इन्फेक्शन होतं त्याला कंजेक्टिव्हायटिस असं म्हणतात. म्हणजे तो जो काय लेअर आहे कॉर्नियाच्या वर असलेला लेअर आहे, त्या लेअरला इन्फेक्शन होतं, दॅट इज कॉल्ड ॲज कंजेक्टिव्हायटिस. सो हा स्क्लेराचा पुढचा जो पार्ट आहे ना, हा पुढचा पार्ट थोडा बल्जी होतो अँटीरियर साइड, आणि जो बल्जी झालेला पार्ट आहे त्याला म्हणतात कॉर्निया. आणि ह्याच्यावर लेअर असतो, दॅट नेम ऑफ द लेअर इज कॉल्ड एज कंजेक्टिव्हा. ओके, सो हा झाला पहिला कॉर्नियाचा पार्ट, तो आपण आता डिस्कस करूया. बघा कॉर्निया, सॉरी कॉर्निया नाही, स्क्लेरा. स्क्लेरा पहिला आपण पार्ट बघूया. बघा प्रत्येक ठिकाणी मी डायग्राम दाखवले क्लिअर व्हायला. सो स्क्लेरा किंवा त्याला स्क्लेरोटिक असं म्हणतात. नाव इट इज द आउटरमोस्ट लेअर मेड अप ऑफ डेन्स, made up of what? Fibroblast connective tissue and collagen fibers, with collagen fibers. So the outermost layer is made up of fibroelastic connective tissue, and it is also made up of collagen fiber. Now it provides attachment to the eyeball. म्हणजे आपल्या eyeball muscles ला हे कनेक्ट होतात. बाहेरचा लेअर द अँटीरियर थिक, हा पुढचा पार्ट. द अँटीरियर थिक ट्रान्सपरंट पार्ट ऑफ स्क्लेरा इज कॉल्ड ॲज कॉर्निया. बघा हा रंगवलेला सगळा पार्ट आहे स्क्लेराचा, पण हा रंगवलेला नाहीये, हा ट्रान्सपरंट पार्ट आहे, आणि हा ट्रान्सपरंट पार्ट आहे त्याला म्हणतात स्क्लेरा, सॉरी कॉर्निया. सो कॉर्नियाचा अँटीरियर ट्रान्सपरंट पार्ट इज कॉल्ड ॲज कॉर्निया. नाउ इट इज स्लाइटली बल्ज आउट फॉर फोकसिंग लाईट ऑन दी रेटिना. रेटिनावरती लाईट फोकस होण्यासाठी, ऍडजस्ट करण्यासाठी हा थोडा स्लाइटली बल्क असतो. नाउ the sclera is provided with blood vessels. However, the cornea is devoid of them. स्क्लेरा वरती, पूर्ण सगळ्या स्क्लेरा वरती ब्लड वेसल्स असतात. ओके, पण कॉर्नियाचा जो रिजन आहे त्या कॉर्नियाच्या रिजन वरती मात्र ब्लड वेसल्स नसतात. नाव कॉर्निया इज नरिश्ड बाय ॲक्वियस ह्युमर. आता ॲक्वियस ह्युमर हे काय, तर बघा इथे ना तुम्हाला जे मध्ये लेन्स आहे, ही लेन्स आहे, या लेन्समुळे ना 2 कॅव्हिटी फॉर्म झाल्यात. एक कॅव्हिटी मोठी आहे, हा, याला विट्रस चेंबर असं म्हणतात, आणि इकडे जी कॅव्हिटी आहे ना त्याला ॲक्वियस चेंबर असं म्हणतात. म्हणजे कोण, कॉर्निया आणि लेन्स याच्या मधली जी कॅव्हिटी आहे सगळी जी छोटी आहे त्याला ॲक्वियस चेंबर म्हणतात. आणि लेन्स आणि इथे आपण बघूया रेटिनाचा एंड, बरोबर ना, ह्याचा जो मधली कॅव्हिटी आहे या कॅव्हिटीला विट्रस चेंबर असं म्हणतात. ह्या चेंबर मध्ये जे फ्लुइड असतं त्याला विट्रस ह्युमर असं म्हणतात. तर ॲक्वियस चेंबर मध्ये जे फ्लुइड असतं त्याला म्हणतात ॲक्वियस ह्युमर. सो हे जे काय ॲक्वियस ह्युमर आहे जे कोणाच्या मध्ये असतं, कॉर्निया आणि लेन्सच्या मध्ये असतं. सो कॉर्निया इज नरिश्ड बाय, या कॉर्नियाला नरिशमेंट कुठनं मिळतं, तर कॉर्नियाला नरिशमेंट मिळतं ॲक्वियस ह्युमरने, अँड ऑल्सो बाय द लॅक्रिमल सिक्रिशन. लॅक्रिमल ज्या ग्लँड्स असतात या ग्लँड्स याला नरिश करतात. द एक्सपोज पार्ट ऑफ स्क्लेरा and the entire
कॉर्निया आर कवर्ड बाय ट्रान्सपरंट मेम्ब्रेनस कव्हरिंग कॉल्ड ॲज कंजेक्टिव्हा. आता मी तुम्हाला सांगितलं बघा, हा जो काय कॉर्निया आहे, हा कॉर्निया आणि स्क्लेरा हा पूर्ण हा एक्सपोज झालेला पार्ट आहे. या एक्सपोज पार्टला कव्हरिंग कशाचं असतं, तर कंजेक्टिव्हाचं असतं. आणि म्हणून म्हणजे सर्वात बाहेरचं प्रोटेक्टिव्ह लेअरिंग आहे. सो इट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन टू दी कॉर्निया. कॉर्नियाला लुब्रिकेशन आणि कॉर्नियाला प्रोटेक्शन याचं काम करतं. म्हणून डोळ्याला इन्फेक्शन झालं की पहिला ह्या पार्ट आपला डोळे जेव्हा लाल होतात ना, तेव्हा कंजेक्टिव्हाला इन्फेक्शन होतं. आणि ह्याच्यावरनं आपण ज्याला चक्क मराठीत भाषेत डोळे आले म्हणतो आपण. डोळे आले म्हणजे काय, दॅट इज कॉल्ड एज कंजेक्टिव्हायटिस. म्हणजे कंजेक्टिव्हाला इन्फेक्शन होतं. सो आपण हा पहिला लेअर बघितला बाहेरचा, दॅट इज कॉल्ड एज स्क्लेरा किंवा त्याला स्क्लेरोटिक असं म्हणतात. दुसरा जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज कोरॉइड. न कोरॉइड जो आहे हा मधला लेअर आहे बघा, हा दिसतोय, हा कोरॉइडचा लेअर आहे. ओके, पण या कोरॉइडच्या लेअर मध्ये ना इथं सुद्धा दोन पार्ट दिसतात. एकीकडे एक मसल्स असतात जे लेन्सला पकडून ठेवतात, आणि दुसरे जे आहेत ना हे आयरिस असतात. हे पण एक प्रकारचे मसल्स आहेत. नाउ इट इज द मिडल वॉस्क्युलर अँड पिगमेंटेड लेअर. इट इज नॉट ए कम्प्लीट लेअर अँड कॅन बी डिवाइड इंटू 3 रिजन. हा सुद्धा कम्प्लीट रिजन नाहीये, बरोबर ना. आणि तो पण 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो. कुठले कुठले 3 पार्ट, आपण आता फक्त कोरॉइडचा पार्ट बघतोय. हा मधला पार्ट कोरॉइड प्रॉपर, सिलियरी बॉडी आणि आयरिस. हा जो पार्ट आहे सगळा ना, आतला जो पार्ट आहे या सगळ्याला कोरॉइड प्रॉपर म्हणतात. आतला जो पार्ट, त्याच्यात इकडे जे दिसतं या सगळ्या हे तुम्हाला दिसते बघा, इकडे दिसतात या मसल्स आहेत, दॅट इज कॉल्ड एज सिलियरी बॉडी, इकडे आणि इकडे. ओके, ज्याला सेन्सरी लिगामेंटने कनेक्शन आहे. हा जो पार्ट बाहेर आलेला पार्ट आहे, कुठला लाल रंगाचा बाहेर आलेला पार्ट, या सगळ्या पार्टला आयरिस असं म्हणतात. सो कोरॉइड या 3 पार्टने बनलाय. ऍक्च्युअली आतला जो पार्ट आहे सगळा दॅट इज कॉल्ड एज कोरॉइड प्रॉपर. हा सगळा कोरॉइड प्रॉपर आहे. त्याच्यानंतर इकडे मसल्स आहेत, दॅट इज कॉल्ड सिलियरी बॉडी म्हणूया आपण, आणि त्याच्यानंतर आयरिस आहे. सो कोरॉइड प्रॉपर काय बघा, द कोरॉइड प्रॉपर इज लाईन द स्क्लेरा. स्क्लेराची लाईन आहे ती. ड्यू टू इट्स पिगमेंटेड नेचर इट प्रिव्हेंट्स इंटरनल रिफ्लॅक्शन. आत रिफ्लॅक्शन होत नाही पिगमेंटमुळे. द ब्लड वेसल ऑफ कोरॉइड प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन अँड ऑक्सिजन टू दी रेटिना. रेटिनाला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करतं कोरॉइड. नाव आता आपण बघूया कोरॉइड झाला आता सिलियरी बॉडी, इकडची असलेली बॉडी. सो सिलियरी बॉडी इट इज अ थिक मस्क्युलर रिंग लाईक स्ट्रक्चर ऍट द जंक्शन ऑफ द कोरॉइड अँड आयरिस. बघा हा कोरॉइड आहे, ह्या कोरॉइडचं जंक्शन आहे, हे आयरिस आहे. कोरॉइड आणि आयरिसच्या जंक्शनला म्हणजे इकडे, ओके, हा जो काही दिसतोय पार्ट, तो जंक्शनला जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज कोरॉइड अँड आयरिसच्या जंक्शन असल्या पार्ट सिलियरी बॉडी म्हणतात. द इट्स एपिथेलियम सिक्रेट ॲक्वियस ह्युमर. हे जे काय तुम्हाला मी सांगितलं 2 कॅव्हिटी होतात तयार, लेन्स आणि कॉर्नियाच्या मधली कॅव्हिटी आहे त्याला ॲक्वियस चेंबर, अँटीरियर चेंबर ऑफ ॲक्वियस, किंवा त्याला आपण ॲक्वियस चेंबर म्हणतो. आणि मागचा जो चेंबर आहे जो मोठा आहे त्याला विट्रस चेंबर म्हणतो. या ॲक्वियस चेंबर मध्ये फ्लुइड आहे दॅट इज कॉल्ड एज ॲक्वियस ह्युमर. हे ॲक्वियस ह्युमर कोण सिक्रेट करतं, तर हे सिलियरी बॉडी सिक्रेट करतात. नाव attached to the ciliary body are suspensory ligament. बघा ह्याला अटॅच असलेले लिगामेंट आहे दॅट इज कॉल्ड एज सस्पेन्सरी लिगामेंट. ओके, सस्पेन्सरी लिगामेंट आहे सिलियरी बॉडी कनेक्ट असतात, आणि ते काय करतात, ते लेन्सला पकडून ठेवायचं काम करतात, लेन्सला होल्ड करायचं काम करतात. नाउ द लिगामेंट अँड द मसल्स ऑफ द सिलियरी बॉडी हेल्प्स इन द ऍडजस्टमेंट ऑफ साइज ऑफ द लेन्स. लेन्स कमी जास्त करायचं काम हे सिलियरी बॉडी करतात. सो दिस इज द फंक्शन ऑफ सिलियरी बॉडी. ओके, अँड द लिगामेंट अँड द मसल्स ऑफ द सिलियरी बॉडीचे फंक्शन आहे दॅट इज ऍडजस्टमेंट ऑफ द साइज ऑफ द लेन्स. नाव त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट बघितला तो आयरिस. आता आयरिस म्हणजे हा ऍक्च्युअल पार्ट, ओके, हा पार्ट. सो ऍट द जंक्शन ऑफ द स्क्लेरा, आता मधला जो पार्ट आहे ना हा दॅट इज प्युपिल, म्हणजे जो एक्सपोज जो मधला हा पार्ट आहे, बरोबर ना. आयरिसचे 2 टोक आहेत आणि हा मधला जो पार्ट आहे जो ओपन आहे, ओपन पार्ट ज्याला एरो दाखवलाय बघा, हा एरो दाखवलाय, हा पार्टला आपण प्युपिल्स असं म्हणतो. सो ऍट द जंक्शन ऑफ द स्क्लेरा अँड कॉर्निया, ऍट द जंक्शन ऑफ द स्क्लेरा अँड कॉर्निया the vascular part of the choroid sharply bend into cavity of eyeball, forming a thin and colored partition called as iris. म्हणजे हा पार्ट. ओके, जंक्शन स्क्लेरा आणि कॉर्निया. स्क्लेरा आपण बघितलेला मगाशी बघा, हा स्क्लेरा होता बाहेरचा, आणि दुसरा होता कॉर्निया, हा कॉर्निया. स्क्लेरा आणि कॉर्नियाच्या जंक्शनला एक वॉस्क्युलर पार्ट आहे
कोरॉइडचा जो शार्पली बेंड झाला, म्हणजे हा पार्ट बेंड झालाय बघा, इकडे हा पार्ट बेंड झाला, इथं बेंड झालाय. हा बेंड झालेला पार्ट आहे इंटू कॅव्हिटी ऑफ आयबॉल. आयबॉलच्या कॅव्हिटी मध्ये बेंड झालेला पार्ट आहे तो एक थिन कलर्ड पार्टिशन तयार करतो आणि त्या पार्टिशनला म्हणतात प्युपिल. म्हणजे हे पार्टिशन थोडक्यात हे हा पार्ट म्हणूया आपण. ओके, कॉल्ड आयरिस. आणि आयरिसच्या आत हा जो पार्ट आहे दॅट पार्ट इज कॉल्ड एज प्युपिल. नाव it is perforated in the middle by an aperture called pupil. Smooth muscles of the iris helps in regulating the size of the pupil. आपल्या उजेडामध्ये आणि काळोखामध्ये आपल्या प्युपिलचा साईज कमी जास्त होते डिपेंडिंग अपॉन द इंटेन्सिटी ऑफ लाईट एंटरिंग द आयबॉल. त्याच्यावर पडणारा जो लाईट आहे त्या लाईट प्रमाणे या प्युपिलचा आकार कमी जास्त होतो. डोळ्यावरती बॅटरी मारल्यानंतर लगेच आपला प्युपिल बारीक होतो. बघा तुम्ही करून बघा प्रयोग. ओके, द पिगमेंट इन द आयरिस डिटरमाइन्स द कलर ऑफ द आय. डोळ्याचा कलर, पिगमेंट इन द आयरिस डिटरमाइन्स द कलर ऑफ द आय. डोळ्याचा कलर तिकडे डिटरमाइन होतो. त्याच्यानंतर हा जो काय पार्ट येतो दॅट इज कॉल्ड लेन्स. एवढा आपण पार्ट बघूया. ही गोल जी पार्ट आहे ही लेन्सचा पार्ट आहे. सो बघा लेन्स काय, it is a transparent, elastic, biconvex structure. It's a biconvex structure. It is suspended in the eyeball by suspensory muscles. Suspensory muscles ने त्या दोन्ही त्या लेन्सला पकडून धरलेलं असतं, म्हणजे सस्पेंड केलेलं असतं. The lens and the suspensory ligament divides the cavity into eyeball into small. जे आता मी तुम्हाला सांगितलं, या लेन्समुळे दोन कॅव्हिटी तयार झाल्या. Okay, a small anterior aqueous chamber. This is small aqueous chamber, and which is filled with a clear watery fluid, which is called as aqueous humor. इथं जे फ्लुइड असतं हे क्लिअर aqueous fluid असतं, that is called watery aqueous humor. And the posterior म्हणजे मागचा जो पार्ट आहे posterior large vitreous chamber, which is filled with very important, that is jelly like vitreous chamber, humor. इथं असतात त्याला vitreous humor म्हणतात. हे विट्रस ह्युमर जेली लाईक असतं आणि इकडचं ऍक्वियस ह्युमर आहे इट इज ए ट्रान्सपरंट फ्लुइड. ओके, और यू कॅन से ऍक्वियस ह्युमर क्लिअर वॉटरी फ्लुइड असतं. इट मेंटेन द शेप ऑफ द आयबॉल अँड मेंटेन द प्रेशर ऑफ द कीपिंग द लेन्स इन पोझिशन. थोडक्यात काय तर मेंटेन काय म्हणतात त्याला प्रेशर आणि शेप डोळ्याचा मेंटेन करायचं काम हे दोन फ्लुइड करतं, ऍक्वियस ह्युमर आणि विट्रस ह्युमर म्हणजे फ्लुइड दोन्ही. नाव अतिशय महत्वाचा जो आतला पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज रेटिना. बघा आपण काय बघितला, पहिला बाहेरचा पार्ट बघितला स्क्लेरा. बघा हे सगळे स्क्लेरा आहेत. हे स्क्लेरा जे दिसतात ना हे मसल्स आहे जे आपल्या डोळ्याच्या म्हणजे खोबण जी असते डोळ्याची त्या खोबणीला अटॅच असतात आणि याच्यामध्ये हा डोळा असतो. हा जो काय बाहेरचा लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज स्क्लेरा. हा जो मधला आपण लेअर बघितला दॅट इज कॉल्ड एज कोरोइड. आता आपण सर्वात आतल्या लेअर कडे आलोय. आतला लेअर आहे तो कोणता रेटिनाचा आहे. बाहेरचा तो होता स्क्लेरा. स्क्लेराचा पार्ट एका ठिकाणी अँटीरियर ठिकाणी असा बल्जी होतो आणि त्याला आपण कॉर्निया असं म्हणतो. कॉर्निया आणि स्क्लेराच्या वर एक थिक मेम्ब्रेन आहे दॅट इज कॉल्ड एज कंजेक्टिव्हा. ओके, त्याच्यानंतर मधला जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज कोरोइड. कोरोइड तीन पार्टने बनलाय, कोरोइड प्रॉपर, आयरिस आणि तिसरा कोणता बघितला लेन्स. ओके, या तीन गोष्टीने बघला आणि सिलियरी मसल्स. त्याच्यानंतर आपण आतला पार्ट बघतोय दॅट इज कॉल्ड एज रेटिना. हा सगळा आतला पार्ट आहे रेटिना, जो अतिशय महत्वाचा पार्ट आहे. इकडे सगळे पिगमेंट असतात. ओके, नाव इट इज द इनरमोस्ट डेलिकेट नॉन वॉस्क्युलर लाईट सेन्सिटिव्ह लेअर. इट्स अ लाईट सेन्सिटिव्ह लेअर म्हणजे लाईट घेणारा लेअर आहे. इट हॅज टू रिजन. बघा व्यवस्थित का, दोन रिजन आहेत. दोन रिजन आहेत. Now, single layer of pigmented non-sensory part lining the iris and the ciliary body. Ciliary body, sorry, single layer आहे जो ciliary body आणि non-sensory part lining the iris. Iris चा जो पार्ट आहे हा iris चा पार्ट आणि ciliary body चा पार्ट याला असलेलं म्हणजे हा पार्ट. ओके, हा एक आहे आणि दुसरा आहे तो कोणता, सेन्सरी पार्ट लाइनिंग द कोरॉइड. कोरॉइडला सगळा जॉईन केलेला म्हणजे हा पार्ट सगळा, हा पार्ट, हा सगळा पार्ट कोरॉइडचा आहे. आणि हा जो उठला सॉरी कोरॉइडचा पार्ट आहे, हा जो काय पार्ट आहे दॅट इज सिंगल लेअर ऑफ पिगमेंटेड नॉन सेन्सरी पार्ट विच लाइनिंग द आयरिस. आयरिसला सगळा लाईन केलेला हा पार्ट, आयरिसला सगळा लाईन केलेला पार्ट
आणि सिलेरिया बॉडीला केलेला पार्ट हा एक लेअर आहे. आणि दुसरा लेअर आहे रेटिनाचा कोणता, तर पूर्णपणे कोरॉइडला कव्हर केलेला. सो सेन्सरी पार्ट हा नॉन सेन्सरी पार्ट आहे, हा फक्त सेन्सरी पार्ट आहे, सेन्स घेणारा पार्ट आहे. सेन्स कशाचे, कलर सेन्स. सो सेन्सरी पार्ट लाइनिंग द कोरॉइड, इट हॅज अन आउटर पिगमेंटेड पार्ट. बरोबर ना, इथं आउटर पिगमेंटेड पार्ट आणि इनर नर्वस पार्ट आहे. आता हा जो पार्ट आहे ना, ह्याच्यामध्ये बाहेरचा आहे, तो बाहेरचा जो आहे बरोबर कोणता आपल्या काय म्हणू त्याला आपण, सेन्सरी पार्ट जो कोरॉइडला कनेक्ट आहे, अटॅच आहे, तो हा पार्ट. रेटिनाचा हा जो पार्ट आहे, हा पार्ट काय करतो, तर तो त्याच्यामध्ये आउटर जो पार्ट आहे तो पिगमेंटेड आहे आणि त्याच्या आतला जो पार्ट आहे जो कोरॉइडला कनेक्ट आहे, दॅट इज द नर्वस पार्ट. पण एकदा कन्फ्युजन होऊ नका. बघा रेटिना आहे ना, रेटिना हा दोन पार्टने बनलाय. एक रेटिनाचा पार्ट हा फक्त सिंगल लेअर आहे जो पिगमेंटेड नॉन सेन्सरी पार्ट आहे आणि तो लाइनिंग कोणाला आहे, तो लाइनिंग आहे आयरिसला म्हणजे ह्या पार्टला, आणि सिलेरी बॉडीला म्हणजे इकडचा पार्ट फक्त. आणि आतला जो सगळा पार्ट आहे या पार्टला आपण म्हणतो जो सेन्सरी पार्ट आहे आणि कोरॉइडला कनेक्ट आहे, किंवा कोरॉइडला लाइनिंग केलेला पार्ट आहे. सो त्याच्यामध्ये सुद्धा आउटर जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये बाहेरचा जो एकदम पार्ट आहे, हा बाहेरचा पार्ट, हा पार्ट पिगमेंटेड पार्ट आहे. आणि आतला जो पार्ट आहे हा नर्वस पार्ट आहे. बघा इकडनं नर्व बाहेर पडणार अशा, हा ह्याच्याकडे नर्वस पार्ट, ऑप्टिक नर्व दिसतात बघा तुम्हाला. आणि हा जो पार्ट आहे हा सगळा कसला पार्ट आहे, म्हणजे आतलं जे सर्कल दिसतंय तुम्हाला, हे सगळं आतला पार्ट हा फक्त तो आहे पिगमेंटेड पार्ट. नाउ द इनर नर्वस पार्ट इज ट्रान्सपरंट अँड इट इज मेड अप ऑफ, आतला जो पार्ट आहे ना हा ट्रान्सपरंट आहे, लक्षात घ्या. आतला पार्ट आहे हा ट्रान्सपरंट आहे आणि तो मेड अप ऑफ 3 लेयर्स, 3 लेअरने बनलेला आहे. कोणकोणते 3 लेअर बघा. द आउटर फोटोसेन्सिटिव्ह लेअर, आपण आता काय करतोय, आतला जो नर्वस पार्ट आहे हा ट्रान्सपरंट आहे. आतला नर्वस पार्ट आहे हा ट्रान्सपरंट आहे. आतला नर्वस पार्ट म्हणजे जो कोरॉइडला कनेक्ट आहे तो, बघा कोरॉइडला अटॅच आहे तो पार्ट, तो इकडनं येऊन पुढे काय तयार करतो, नर्व फायबर्स, ऑप्टिक नर्व तयार करतोय बघा. सो हा पार्ट बघतोय आपण आता. आपण आउटर फोटोसेन्सिटिव्ह लेअर मेड अप ऑफ तीन लेअर आहेत. कोणते कोणते, आउटर फोटोसेन्सिटिव्ह लेअर, हा जो काय बाहेरचा लेअर आहे, हा सगळा हा बाहेरचा लेअर आहे तो फोटोसेन्सिटिव्ह लेअर आहे आणि मेडअप ऑफ कशाने बनलाय, रॉड आणि कोन्सने बनलाय, रॉड आणि कोन सेन्सने बनलाय. मिडिल लेअर आहे, मिडिल लेअर ऑफ बायपोलार नर्व सेल्स. ओके, मिडिल लेअर आपण आतला लेअर बघतोय, हा म्हणजे हा लेअर बघतोय, हा लेअर सुद्धा 3 गोष्टीने बनलेला आहे, 3 सेल्सने बनलेला आहे. कोणता लेअर, आउटर फोटोसेन्सिटिव्ह लेअर मेड अप ऑफ रॉड अँड कोन सेल्स, मिडिल लेअर ऑफ बायपोलार नर्व सेल्स. आता बायपोलार नर्व सेल्स म्हणजे काय, तर आपण युनिपोलार, बायपोलार आणि मल्टीपोलार बघितलेलं बरोबर ना, तो हा बायपोलार आहे. सो बायपोलार म्हणजे सायटॉन आणि त्याच्यापासून 2 बाहेर पडणारे, सायटॉन आणि त्याच्यापासून 2 बाहेर पडणारे एक्झॉन आणि डेंड्रॉन. काल सांगताना थोडी माझ्याकडे एक मिस्टेक झाली, जी गँग्लियॉन आहे ना, सांगताना पटकन लक्षात नाही आलं माझ्या. गँग्लियॉन जो आपण काल बघितला कोणता, डॉर्सल रूट गँग्लियॉन. डॉर्सल रूट गँग्लियॉन मध्ये युनिपोलार आहे, कारण एकाच कडनं बघा सायटॉन आणि सायटॉन कडनंच बाहेर पडून एक डेंड्रॉन झालाय आणि एक एक्झॉन झालाय. सायटॉन कडनंच बाहेर पडून एक एक्झॉन झालाय आणि डेंड्रॉन झालाय. युनिपोलार याचा अर्थ काय, तर सायटॉन कडनं एक बाहेर पडतो आणि मग बायफर्गेट होऊन एक्झॉन आणि न्यूरॉन होतो, एक्झॉन आणि डेंड्रॉन होतो युनिपोलार मध्ये. बायपोलार मध्ये काय होतं माहितीये का, सायटॉन असतो आणि सायटॉनच्या 2 अपोजिट एंड मधनं एक्झॉन आणि डेंड्रॉन बाहेर पडतो. कन्फ्युज होऊ नका. काल सांगताना माझ्याकडनं थोडीशी चूक झाली, ती अशी होती की डॉर्सल रूट गँग्लियॉन मध्ये युनिपोलार असतो, बायपोलार नसतो. युनिपोलारचा अर्थ काय, तर सायटॉन मधनं एकच एक्सटेन्शन बाहेर पडतं आणि हे एक्सटेन्शन बायफर्गेट होऊन एक्झॉन आणि डेंड्रॉन तयार करतं. तर बायपोलार मध्ये काय होतं, सायटॉन पासून 2 अपोजिट एक्सटेन्शन बाहेर पडतात, एक सायटॉन म्हणून काम करतात, एक डेंड्रॉन म्हणून काम करतात. तर इथे जे आहे मिडिल लेअर मध्ये ह्याच्यामध्ये बायपोलार नर्व सेल्स आहेत. बायपोलार नर्व सेल म्हणजे सायटॉन एका ठिकाणी मध्ये आहे, एका बाजूला एक्झॉन आहे, एका बाजूला डेंड्रॉन आहे. सो मिडिल लेअर ऑफ बायपोलार नर्व सेल्स. आणि तिसरा इनर लेअर ऑफ गँग्लियॉनिक नर्व सेल्स. म्हणजे 3 जो इनर पार्ट आहे तो 3 गोष्टीने बनलेला आहे. कोणत्या कोणत्या, फोटोसेन्सिटिव्ह लेयर्स मेड अप ऑफ रॉड अँड कोन्स,
मिडिल लेअर आहे जो बायपोलर नर्वने बनलाय आणि इनर लेअर आहे जो गँग्लियोनिक सेलने बनलाय. द नर्व फायबर्स फ्रॉम द बेसल एंड ऑफ द गँग्लियोनिक सेल. आता हे सगळे ठीक, ओके, कलेक्टिव्हली फॉर्म ए ऑप्टिक नर्व. हे सगळे जे आहेत आपण कोरोइड सेलचं चिकटून असलेला बघितला पार्ट, हे सगळे एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्यापासून काय तयार होते, ऑप्टिक नर्व तयार होते. ओके, ही सगळी एकत्र येते ऑप्टिक नर्व तयार होते. नाउ द ब्लाइंड स्पॉट इज एन एरिया, व्हेरी इम्पॉर्टंट, डायगोनली अपोजिट टू दी लेन्स. लेन्सला डायगोनली जो पार्ट आहे हा याला म्हणतात ब्लाइंड स्पॉट, बरोबर ह्याच्या समोर. ओके, कुणाच्या लेन्सच्या. सो ब्लाइंड स्पॉट इज एन एरिया डायगोनली अपोजिट टू दी लेन्स. डायगोनली अपोजिट टू लेन्स असलेला जो पार्ट, लेन्सला असलेला जो पार्ट आहे याला ब्लाइंड स्पॉट असं म्हणतात. ब्लाइंड स्पॉट मध्ये फक्त स्किन पिगमेंट नसतात, म्हणजे पिगमेंट नसतात. दिस इज द एरिया ऑफ रेटिना फ्रॉम वेअर द ऑप्टिक नर्व्स अँड ब्लड वेसल लिव्ह दी आयबॉल. हा एरिया आहे, ह्या एरियामध्ये हा जो काय ब्लाइंड स्पॉट आहे, बरोबर ना, हा ब्लाइंड स्पॉट म्हणजे कोण, तर तिकडे काय असतात, तर ब्लड वेसल्स आणि ऑप्टिक नर्व्स असतात, पण पिगमेंट नसतात. हा एरिया असा आहे की जिकडे पिगमेंट नाहीये, म्हणून त्याला ब्लाइंड स्पॉट असं म्हणतात. नाउ देर आर नो रॉड अँड कोन्स, म्हणजे पिगमेंट सेल्स इन दिस रिजन, आणि म्हणून त्याला ब्लाइंड स्पॉट म्हणतात. परत सांगतो बघा, ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय, तर ब्लाइंड स्पॉट म्हणजे हा आतला जो पार्ट आहे, नर्व्ह फायबर्स आहेत जे बेसल एंड कडनं इकडनं तयार आलेले आहेत, एंड ऑफ द गँग्लियोनिक सेल, गँग्लियोनिक सेल कडनं आलेले जे सेल्स आहेत, हे सगळे सेल्स एकत्र येतात. ओके, ऑब्विसली गँग्लियोनिक सेल म्हणजे नर्व सेल्स आहेत, आणि ते कलेक्टिव्हली एकत्र येऊन त्यापासून नर्व, ऑप्टिक नर्व तयार होते. की ऑप्टिक नर्व जिकडनं जाते तो पार्ट म्हणजे ब्लाइंड स्पॉट. हा ब्लाइंड स्पॉट बरोबर लेन्सला डायगोनल असतो, आणि ब्लाइंड स्पॉट हा असा एरिया आहे जिकडे नर्व आणि ब्लड वेसल्स आहेत, पण पिगमेंट नसतात. म्हणजे रॉड आणि कोन्स ज्याच्यामधनं आपण काय म्हणतो त्याला कलर आयडेंटिफाय करतो, बरोबर ना, ते पिगमेंट इकडे नसतात या स्पॉट मध्ये. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. जो ब्लाइंड स्पॉट इज द एरिया वेअर देयर इज नो रॉड अँड कोन्स. ओके, हा एमसीक्यू ला पण प्रश्न विचारतात. नाउ an area lateral to the and above the blind spot. बघा, ब्लाइंड स्पॉटच्या वर, क्लिअर, कॉल्ड ॲज येलो एरिया. याला, ह्या एरियाला येलो एरिया म्हणतात, हा जो पार्ट, किंवा त्याला मॅक्युला ल्युटा असं म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज मॅक्युला ल्युटा. नाउ इट इज द सेंटर इज अ डिप, इट्स ऍट इट्स सेंटर, म्हणजे हा पार्ट, हा जो मी तुम्हाला सांगितला तो सगळा पार्ट, हा जो पार्ट आहे, द एरिया लॅटरल टू दी अँड अबाउट टू दी ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड स्पॉटच्या वरचा जो एरिया आहे, या वरच्या स्पॉटला सगळ्याला काय म्हणतात, येलो एरिया म्हणतात, किंवा त्याला मॅक्युला डेन्सा म्हणतात. आणि या मॅक्युला डेन्साच्या आत, मॅक्युला डेन्सामध्ये एक डिप्रेशन असतं, एक खड्डा असतो. हा तुम्हाला खड्डा दिसतोय बघा, त्या खड्ड्याला म्हणतात फोविया. हे चुकून स्पेलिंग चुकलंय, लोविया झालंय, ते एलओव्हीई आहे, तो लोविया नाहीये, तो फोविया आहे, एफओव्हीई आहे, फोविया आहे. सो इट इज द सेंटर, ऍट इट सेंटर, याच्या कोणाच्या सेंटरला, मॅक्युला ल्युटाच्या सेंटरला एक डिप्रेशन आहे, अँड दिस डिप्रेशन इज कॉल्ड ॲज फोविया. ओके, दिस इज कॉल्ड ॲज फोविया सेंट्रालिस. त्याला फोविया सेंट्रालिस म्हणतात, एफओव्हीई, फोविया सेंट्रालिस म्हणतात. इट इज द मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ कोन सेल्स and is the place of the formation of sharpest vision. हा असा एरिया आहे की जिकडे मॅक्झिमम कोन सेल्स असतात आणि इमेज शार्प करण्याची कॅपॅसिटी असते, किंवा इमेज इकडे शार्प होते विजनची. द रॉड अँड कोन सेल्स लाईज डीप इन दी रेटिना. हा जो काही रेटिनाचा पार्ट आहे, या रेटिनामध्ये हे रॉड अँड कोन्स डीपली असतात, अँड सो दॅट लाईट हॅज टू पास थ्रू दी गँग्लियॉन अँड बायपोलार सेल्स. इकडनं त्यामुळे लाईट पास होतात, आणि पास झालेली लाईट बायपोलार सेल आणि गँग्लियन सेलवर पडतात. ओके, आणि नंतर ते नर्व्स जे ऑप्टिक नर्व्स आहेत ते ट्रान्समिट होतात, म्हणजे घेऊन जातात, अँड द बायपोलार सेल्स बिफोर रिचिंग देम. सो हा आपण ब्लाइंड स्पॉट बघितला. आता कोणकोणते फोटो रिसेप्टर सेल्स आहेत, रॉड आणि कोन्स मध्ये असलेले आपण फोटो रिसेप्टर सेल्स बघणार, जे रेटिना मध्ये आहेत. कोणकोणत्या प्रकारचे फोटो रिसेप्टर सेल्स आहेत बघा. नाउ देयर आर टू टाइप्स ऑफ cells. One is called as rod cells and second is called as cone cells. Now, rod cells काय करतात बघा, they contain rod cells and cone cells. Now, they contain light sensitive protein termed as photopigment. Okay. Now, the cones are responsible for daylight, that is phototropic vision, and color vision.
while the rod function in dim light, that is called as scotropic vision. हे लक्षात ठेवायचं, फोटोट्रॉपिक आणि स्कोट्रॉपिक. फोटोट्रॉपिक विजन याचा अर्थ डे लाईट, आणि जे कोन्स काम करतात आणि रॉड्स काम करतात डीम लाईट मध्ये. ओके, डीम विजन मध्ये. द पर्पल रेड प्रोटीन कॉल्ड एज rhodopsin is present in the rod which is vitamin A derivative. म्हणून इथं ए डेफिशियन्सीला आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणतो. ओके, सो दिस इज द विटॅमिन ए विच इज कॉल्ड एज rhodopsin. ओके, सो इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ विटॅमिन ए. सो पर्पल रेड प्रोटीन इज कॉल्ड एज rhodopsin विच इज प्रेझेंट इन द रॉड. रॉड मध्ये, रॉड सेल्स मध्ये हे या प्रकारचे प्रोटीन्स असतात. दॅट इज कॉल्ड एज, नेम ऑफ द पिगमेंट इज rhodopsin. ओके, नेम ऑफ द प्रोटीन. नाउ द कोन्स आर 3 टाइप्स. 3 प्रकारचे कोन्स आहेत which contain their own characteristics. रॉड सेल्स मध्ये फक्त एकाच टाइपचं प्रोटीन आहे, that is called as rhodopsin, and the rod cell function is in dim light. now आता आपण कोन सेल कडे जातो. now कोन सेल्स आहेत ते 3 प्रकारचे आहेत, आणि त्या प्रत्येक 3 सेलला स्वतःची वेगवेगळी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. दॅट प्रत्येकाचे फोटो पिगमेंट्स आहेत दॅट रिस्पॉन्ड टू दी रेड, ग्रीन आणि ब्ल्यू लाईट. एक रेड लाईट साठी आहे, एक ग्रीन लाईट साठी आहे आणि एक ब्ल्यू लाईट साठी आहे. Various combination of these cones and their photo pigment produce sensation of different colors. The sensation of white light is produced due to the equal stimulus of these 3 types of cone. म्हणजे जे 3 प्रकारचे कोन आहेत हे जर इक्वली स्टिम्युलस झाले तर व्हाईट लाईटचं सेन्सेशन होतं. The sensation of white light is produced due to the equal stimulation of these 3 types of cones. The optic nerves consist of fibers arising from base of the ganglionic cell. मगाशी जे आपण बघितलं गँग्लियोनिक सेल, या गँग्लियोनिक सेलच्या बेसला बघा, या गँग्लियोनिक सेलच्या बेसला हे सगळे ऑप्टिक नर्व्स बाहेर पडतात, हे इकडनं बाहेर पडतात आणि ऑप्टिक नर्व्स ब्रेन मध्ये जातात. Now, the optic nerves consist of the fibers arising from the base of the ganglionic cells. It leaves the eyeball from posterior side, म्हणजे मागच्या साइडला, and carry visual impulse from the retina to brain. हे जे काय म्हणू त्याला आपण ऑप्टिक नर्व्स जे आहेत, बरोबर ना, हे ऑप्टिक नर्व्स काय करतात, या ब्लाइंड पाउच मधनं गेलेले आहेत, ब्लाइंड स्पॉट मधनं गेलेले जे काही ऑप्टिक नर्व्स आहेत, ह्या ऑप्टिक नर्व्स ज्या पोस्टीरियर साइडला त्या काय करतात, इट कॅरीज द व्हिज्युअल इम्पल्स. जे आपले बघतो आपण त्याचं विजन आहे, त्या विजनचं इम्पल्स घेऊन जातात कुठनं, रेटिनाकडनं ब्रेनकडे. ओके, सो बघा हे असं सगळं दिलेलं आहे. हा त्यांनी सेक्शन घेतलाय बघा, इथे कसं दिसतं बघा. हा बाहेरचा तो स्क्लेरा आहे, स्ट्रक्चर ऑफ रेटिना दिलाय, हा स्क्लेरा आहे. त्याच्यानंतर कोरॉइड आहे, त्याच्यानंतर पिगमेंटेड एपिथेलियम आहे, एक रॉड आहेत, बरोबर आहे, दुसरे कोन्स आहेत, बरोबर आहे. रॉड्स मध्ये rhodopsins असतात, फक्त rhodopsinचं काम आहे, आणि कोन्स आहेत वेगवेगळ्या पिगमेंटेड आहेत, बरोबर ना. हे कनेक्ट होतात कोणाला माहितीये का, तर हे कनेक्ट होतात नर्व्सना. हे सगळ्या नर्व्स आहेत बघा, क्लिअर. आणि हे सगळे अल्टिमेटली बायपोलार सेल्स आहेत. मी मगाशी सांगितलं बायपोलार सेल्स म्हणजे कोण, किंवा बायपोलार न्यूरॉन म्हणजे कोण, जे 2 अपोज, ह्या सायटॉन आहे, सगळे सायटॉन आहेत, आणि त्यापासून निघणारे हे 2, एक एक्झॉन आहे, एक डेंड्रॉन आहे. मग त्याच्यानंतर परत गँग्लियोनिक सेल्स आहेत, हे सगळे नर्वनेट असते, हे सगळे एकत्र येतात, एकत्र येऊन हे सगळे बाहेर पडतात आणि ऑप्टिक नर्व्स म्हणून इकडनं बाहेर येतात, जे ब्लाइंड स्पॉट मध्ये सगळे बाहेर येतात. सो हा बाहेरचा लेअर आहे, दॅट इज स्क्लेरा. त्याच्यानंतर कोरॉइड, त्याच्यानंतर हे पिगमेंटेड एपिथेलियम आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे सगळे रॉड्स आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितलेले कोन्स, याच्यामध्ये rhodopsins नावाचं प्रोटीन असतं, बरोबर, डे लाईट साठी. आणि हे जे काय ते कोन्स आहेत, बरोबर. या कोन्स मध्ये ग्रीन, रेड आणि ब्ल्यू असे 3 हे असतात. याला अटॅच असलेले हे सुद्धा नर्व्स आहेत. ह्या नर्व्स पासून हे मोठे नर्व्स, हे हॉरिझॉन्टल सेल्स आहेत, हे सगळ्या, हे पण नर्व्स, हे सगळे नर्व्स आहेत सगळ्या. पण हे सगळे कसे आहेत तर बायपोलर आहेत. ह्या सगळ्या नर्व्स आहेत, या सगळ्या बायपोलर आहेत. बायपोलर याचा अर्थ सायटॉन मध्ये असतो आणि डेंड्रॉन आणि एक्झॉन अपोजिट एंड कडनं, 2 वेगळ्या एकडनं बाहेर पडतो. आपण जी नॉर्मल बघतो तो मल्टीपोलर न्यूरॉन आहे, ज्याच्या सायटॉन पासून एक एक्झॉन, ओके, किंवा लॅटरल एक एक्झॉन आणि लॅटरल एक्झॉन आणि असंख्य डेंड्रॉन्स बाहेर पडतात, म्हणून त्याला मल्टीपोलर न्यूरॉन म्हणतात. पण हा जो काय तो बायपोलर न्यूरॉन आहे.
जो सायटॉन कडनं अपोजिट साइड कडनं एक्झॉन आणि डेंड्रॉन पडतो. आणि आपण काल ब्रेन ह्याच्यामध्ये टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड बघितला तो युनिपोलार होता. युनिपोलार म्हणजे एकाच सायटॉन कडनं एक्सटेन्शन बाहेर पडतं आणि ते नंतर डिवाइड होतं एक सायटॉन आणि एक डेंड्रॉन मध्ये. सो दॅट इज युनिपोलार. हा बायपोलार आहे. हे सगळे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे बायपोलार न्यूरॉन हे फक्त रेटिना मध्येच मिळतात. रेटिना ऑफ आय मध्येच बायपोलार न्यूरॉन असतात. आणि युनिपोलार हे फक्त स्पायनल नर्व्ह मध्येच मिळतात, म्हणजे सेन्सरी नर्व्ह मध्येच मिळणार तुम्हाला. काल आपण बघितले ते. त्यामुळे हे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे बायपोलार सेल्स किंवा बायपोलार न्यूरॉन्स, फक्त रेटिना मध्ये मिळतात. सो हे बायपोलार हे सगळे एकत्र येतात आणि नंतर नर्व्ह एकत्र येऊन हे नर्व्ह शेवटी ऑप्टिक नर्व्ह म्हणून तयार होते, जी ब्रेन कडे जाते. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ रेटिना. हा रेटिनाचा स्ट्रक्चर आहे. सो इमेज कशी जनरेट होते ते बघूया आपण. बघा, द लाईट रेज फ्रॉम द ऑब्जेक्ट passes through the conjunctiva. पहिले कंजेक्टिव्हावर येणार, मग कॉर्नियावर येणार, नंतर मग प्युपिलवर येणार, मग नंतर लेन्सवर येणार आणि लेन्सवरती तो फोकस केली जाते म्हणजे इमेज क्लिअरिटी यायला ऑन दी रेटिना टू फॉर्म इमेज. रेटिनावरती ती इमेज फॉर्म होते. ओके, इट इज द व्हिज्युअल एरिया ऑफ सेरेब्रम. मग ती व्हिज्युअल एरिया सेरेब्रमच्या व्हिज्युअल एरियावरती जाणार थ्रू नर्व्ह इम्पल्स आर अनालाइज अँड द इमेज फॉर्म इज रेकग्नाइज. आणि ती इमेज रेकग्नाइज केली जाते. जर ती जुनी इमेज असेल, म्हणजे जुनी इमेज म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण पाहिलं, बरोबर ना, पाहिल्यानंतर परत जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण लगेच रेकग्नाइज करतो. पण फर्स्ट टाइम जेव्हा आपण बघतो तेव्हा ती इमेज आपल्या व्हिज्युअल एरियामध्ये स्टोर होते. मग सेकंड टाइम आपण त्याला लगेच आयडेंटिफाय करू शकतो. पहिल्यांदा आपण बघतो ते आयडेंटिफाय नाही होत, तेव्हा आपण ती इमेज डोक्यामध्ये स्टोर म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये सेरेब्रम मध्ये स्टोर करतो. पण जेव्हा सेकंड टाइमला बघतो ना तेव्हा ती लगेच इमेज आपल्याला रेकग्नाइज होते. So the visual area of cerebrum, the nerve impulse are analyzed and the image form is recognized. आता कशी लाईट जाते ते बघूया आपण. जर पाथवे दिलाय बघा. पहिलं चेंज इन रेटिना when the light rays fall on the it. म्हणजे रेटिनावरती पडलं की चेंज होतो रेटिना. Now light fall on the rod and cones. ही लाईट रॉड आणि कोन्स वर आली. सेल इन द रेटिना. Now breaking up light sensitive pigment by specific wavelength of the light. म्हणजे जे काय हे आले, लाईट आली, त्या लाईटच्या वेव्हज नुसार म्हणजे वेव्हलेंथ नुसार ते स्पेसिफिक केले जातात. प्रत्येकाची वेव्हलेंथ वेगवेगळी आहे. रेडची वेव्हलेंथ वेगळी आहे, येलोची वेव्हलेंथ वेगळी आहे, व्हाईटची वेव्हलेंथ वेगळी आहे. त्या वेव्हलेंथ मध्ये ते वेगवेगळे आयडेंटिफाय होतात. मग त्याला स्टिम्युलेशन मिळतं. स्टिम्युलेशन ऑफ रॉड अँड कोन सेल्स अँड जनरेशन ऑफ नर्व्ह इम्पल्स. आणि मग तिकडनं नर्व्ह इम्पल्स जनरेट होतात. हे नर्व्ह इम्पल्स ट्रान्समिट करतात बायपोलार नर्व्ह कडनं. दॅट इज कॉल्ड ट्रान्समिट टू बायपोलार नर्व्ह सेल्स. त्याच्यानंतर नर्व्ह इम्पल्स ट्रान्समिटेड टू गँग्लिओनिक सेल्स. जे आपण मध्ये दाखवत असेल ते बायपोलार होते. मग त्यानंतर गँग्लिओनिक सेल्स म्हणजे गँग्लिओन असलेले नर्व्ह सेल्स. आणि मग नर्व्ह इम्पल्स इन द एक्झॉन ऑफ गँग्लिओनिक सेल्स कन्व्हर्ज अँड लिव्ह द वाया ऑप्टिक नर्व्ह. ऑप्टिक नर्व्ह म्हणजे बाहेर पडले. मग हे नर्व्ह इम्पल्स कुठे जाणार? ट्रान्समिटेड टू ऑप्टिक नर्व्ह टू ब्रेन. ब्रेन कडे गेले आणि मग तिकडे परसेप्शन झालं. म्हणजे कोणती इमेज आहे ती आयडेंटिफाय झाली. कोण आहे आयडेंटिफाय झालं. The perception in the image by brain cells in the visual area of the cerebrum. सेरेब्रमच्या व्हिज्युअल एरियामध्ये ही इमेज आयडेंटिफाय झाली. कोणती आहे ती पहिल्यांदाच बघितली असेल तर ती स्टोर होते आणि सेकंड टाइमला मग रेकग्नाइज होते. मग एकदा म्हणून आपण एखादी व्यक्ती बघितली एकदा की आपण विसरत नाही. फार रेअरली असं होतं की